अंधाराला माझ्याकडे यायला मी कधी नकोच म्हटलो नाही म्हणून. तू येऊच की माझ्याकडे. तो तुझ्याकडे कसं येणार म्हणलं, तू आलास तर तू नसणारच आहे तिथे. नाही येऊ दे की, मी माझं काय चुकलं मला सांगायचं. त्यावेळेला परमेश्वराने विचारलेल्या प्रश्नाला सूर्यानं उत्तर दिलं. तुम्ही जे काम मला ठरवून दिला ते काम मी करतो. तुम्ही जे काम मला ठरवून दिलं, प्रकाश देण्याचं काम तुम्ही मला ठरवून दिलं. मी माझ्या कामातच फक्त मग्न असतोय. माझ्या शेजारी अंधार आलाय आणि कोण आलाय मी कधीच पाहत नाही. मी माझं काम करत. तसं मित्रांनो, प्रकाश देण्याचं काम आपण सर्वांनी करूया बरं का. तुमच्या जीवनातला जो अंधार आहे तो अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यात मी काल बाळासाहेबांना गोष्ट सांगितली की रिकामा वेळ कसं घालवायचं, ते प्राणायामाच्या कसं घालवायचं. एक माणूस भूत विकत बसला बाजारात. जाणार येणार काय विकतोस, मी भूत विकतोय, भूत विकतोय. अरे भूत विकतोस म्हणजे काय करतोस, नेमकं काय केलं. काय नाही म्हणलं, हे भूत आहे ना, ते तुम्ही घरी घेऊन गेला तर तुमची सगळी कामं करताय. काय वाटतं ते सांगा. सगळे बघायचे, घ्यायचे, घराकडे जायचे आणि नंतर एक माणसाला मोठा कारखाना. अरे म्हणाले 4-5 हजार कामगार माझ्या ह्याच्यात आहेत. कशात? कारखान्यात. भूतात मिळालं तर 4-5 हजार लोकांनी घरी पाठवू शकतो. आणि काम करायचं की सगळं म्हणा ठीक आहे, मला तू भूत दे विकत. तो घेतला. पण एक अडचण, ज्या वेळेला काम संपेल त्याला सतत काम सांगायला पाहिजे. आणि ज्या वेळेला काम संपेल आणि तू जर काम दिला नाही तर तुला ते खाऊन जाईल. ते भूतच आहे शेवटी. तुला ते गिळून टाकेल, तुला ते खाईल. त्यासाठी काय करायला पाहिजे, काम जर असेल तर घेऊन जाण्याला घेऊ नकोस, तुला धोका आहे. नाही माझे भरपूर काम आहे, भरपूर काम आम्हाला भूत घेऊन गेला आणि भूतच किती झालं. पाट कामं करायला सुरुवात केलं. काय काम संपवायचं आणि काम आलं, काम संपवायचं आणि काम आलं. हा डोक्याला 15 दिवसात काम सगळं संपलं. नंतर डोक्याला काम द्यायचं काय, नाही तर मला काय तू इतका चिंताग्रस्त झाला, आता काय करायचं त्याला समजलं. मग तेवढ्या ते ऋषी चालला होता तिथं. एवढं काय चिंता करतो, तेवढी मोठी फॅक्टरी हे काय नाही म्हणून घरात एक भूत आणलं. भूत म्हणजे मन. घरात एक भूत आहे माझ्या, एवढ्या मोठ्या घरात एक भूत आहे आणि ते काम मागते पण माझ्याकडे काम नाही तर ते मला खाणार आहे, मला मारून टाकणार आहे. तो हा म्हणाला ठीक आहे म्हणा, ते काम तर कामच लावायचं ना, लावायचं की म्हणा. तुझं पडायला पड्यात एक कोड रव, एक बांबू रव मोठं मोठं उंच जाऊ आणि त्याला काम लावायचं. वर चढ खाली होत, वर चढ खाली होत. कधी बंदच करायचं नाही, करत वर चढायचं खाली होतं, वर चढायचं. तसं श्वास सुद्धा आपल्याला घ्यायचं सोडायचं, घ्यायचं सोडायचं. म्हणजे आपल्या ह्या आतल्या भूताला आपण श्वसनाकडे लक्ष द्यायला काम देतो.